कथासार अध्याय 25वा गुणवंतीचा पुण्यप्रभाव. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी ऋषी राजा दृढधन्वास या प्रकाराने त्या लक्ष्मीनारायणाच्या सुख संवादातील एक सुंदर कथा सांगत आहेत. वाल्मिकी ऋषी राजास म्हणतात, राजा अधिक मासात दान धर्म व्रताचरण करावे, त्याने पुण्यलाभ होतो, हे तर सर्वश्रुत आहेच. पण जर एखादे वेळी अगदीच कठीण समय दान व्रत इत्यादी करणे काही अपरिहार्य कारणामुळे शक्य नसेल, तर केवळ त्या श्रीहरीच्या मानस पूजेने आणि नामस्मरणाने काय घडते याबाबतची एक सुंदर कथा आता तू ऐक. फार फार वर्षापूर्वी एक वीरबाहू नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव यशोमती. या राजाने स्वप्रयत्नाने पराक्रमाने अमाप संपत्ती मिळवली होती. त्या राजाचा एक मंडन नावाचा कुशल धूर्त आणि उत्तम राज्यकारभार चालवू शकणारा असा प्रधान होता. त्या प्रधानाच्या पत्नीचे नाव होते गुणवती. ती आपल्या नावाप्रमाणेच गुणवान, सुशील, पतिव्रता आणि ईश्वरनिष्ठ होती. त्या गुणवतीच्या पदरी अनेक लहान मोठ्या व्रतवैकल्यांची, पूजापाठाची, पुरुषोत्तम मासातील पूर्वकर्मांची मोठी पुण्याई होती. राजा वीरबाहू हा सुद्धा चांगला राज्य करता. पण जसा का यशोमती या रूपवान स्त्रीने राणी म्हणून त्याच्या जीवनात प्रवेश केला, तसा राजा त्या राणीच्या रूप सौंदर्याने वेडा होऊन स्वकर्तव्य परांगमुख झाला. इतकेच नव्हे, राज्याचा सारा कारभार त्याने प्रधानाच्या हाती दिला आणि राजा स्वतः मात्र रात्रंदिवस नाना भोगविलास, चैन, मौज, मस्ती ह्यात धन, वेळ आणि शक्ती वाया घालवू लागला. राजाची पत्नी यशोमती आणि प्रधान पत्नी गुणवती ह्यांच्यात खरे तर खूप चांगले मैत्रीचे संबंध होते. पण राणी यशोमतीला स्वतःच्या संपत्तीचा, सौंदर्याचा, रूपाचा, तारुण्याचा माज होता. ती गुणवतीशी वैरभावाने, तुसडेपणाने वागत होती. एकदा बिचारी गुणवती ही राणीस भेटायला राजवाड्यात आली. तिने यशोमतीस म्हटले की, सखी, तुला तुझ्या पूर्वपुण्याने हे वैभव, हे सुख, हे सौंदर्य, रूप, मान सन्मान, राणीपद प्राप्त झालेले आहे. आपण दैवकृपेने मिळालेले सुख वैभव कायम टिकावे म्हणून त्याला नित्य ईश्वरोपासनेची जोड द्यायला हवी. माझी पण तुला हेच सांगणे आहे की आता लवकरच अधिक मास येणार आहे. तू त्या मासात व्रत दानधर्म कर आणि आपले हे सारे वैभव टिकावे म्हणून त्या नारायणाची प्रार्थना कर. पण गुणवतीचे हे हितकारी सांगणे यशोमतीस मुळीच रुचले नाही. ती म्हणाली, यात देवाचा तो काय संबंध? वैभव, राज्य, सत्ता ही माझ्या पतीची कमाई आहे. रूप, लावण्य आणि माझं तारुण्य हे माझं आहे. तू मला या अशा काही पाप पुण्याच्या गोष्टी सांगू नकोस. मी काही तो देव, पुरुषोत्तम, अधिक मास, व्रत आणि पुण्य हे काही जाणत नाही. माझा या कशावर विश्वास नाही. झाले. इकडे राणी यशोमतीने अशा प्रकारे अधिक मासाच्या पुण्याईवर अविश्वास दाखवला. तिने पुरुषोत्तमाची हेटाळणी केली, उपहास केला. याचा परिणाम म्हणूनच की काय, पण राणी यशोमतीच्या 2 पुत्रांचे अचानक एकापाठोपाठ एक असे निधन झाले. यशोमतीवर पुत्र शोकांची वाईट वेळ आली. म्हणून खरं तर गुणवती ही तिचं सांत्वन करायला राणीकडे आली. पण गुणवतीचा सुंदर चेहरा, सात्विक भाव, तिच्या चेहऱ्यावरचे अलौकिक तेज पाहिले आणि राणी यशोमती असा विचार करू लागली, ही गुणवती माझ्या सांत्वनाला आली आहे का स्वतःचं प्रदर्शन करायला? ते काही नाही, हिला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. असा विचार करून यशोमतीने संधी साधत प्रधान आणि गुणवती ह्यांच्या विरुद्ध काही खोट्या नाट्या गोष्टी सांगून त्यांना कैद हरवले. राजा वीरबाहू हा स्त्री लंपट आणि राणीच्या पूर्णपणे आहारी गेलेला असल्याने त्याने पण लगेच त्या दोघांना कैद करून तुरुंगात टाकले. खरं तर तो अधिक मासाचा महिना होता. गुणवतीस दान धर्म पुण्यकर्मे करायची होती, पण ती अडकली कैदेत. तेव्हा प्रधानाने तिची समजूत काढली. त्या दोघांनी पुरुषोत्तमाची नित्य मानसपूजा आणि सतत नामस्मरणाची उपासना कैदखान्यातही चालू ठेवली. तेव्हा एक दिवस भगवान पुरुषोत्तमांनी राजाच्या स्वप्नात जाऊन त्या दोघांना मुक्त करा अशी आज्ञा दिली. राजा राणी साधारण सारख्याच आदेशाचे स्वप्न पडले. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले तो काय, प्रधान आणि गुणवती ही ईश्वर नामात दंगलेली. तिच्या मुखावरचे तपोतेज उलट वाढलेलेच. तेव्हा ते सात्विक तेज पाहून दोघांना त्यांची चूक कळली. गुणवतीच्या पुण्याईच्या प्रभावाने त्यांची मती पालटली. राजाने त्यांना मुक्त केले, त्यांची क्षमा मागितली. विष्णू भगवंतांनी असेही सांगितले की गुणवतीच्या पुण्यप्रभावाने मती पालटलेल्या राणीने
पुढे ती अधिक मासातली पुरुषोत्तम उपासना केली. शेवटी दोघेही त्या वैकुंठ नगरीत गेले. हा कथाभाग ऐकताच राजा दृढ धन्वानेही मनोमन श्रेष्ठ पुरुषोत्तमास विनम्र अभिवादन केले. त्याच्याकडे कृपेचे वरदान मागितले.